प्रिया सावकाश सावकाश. अरे साडीची सवयच नाही ना, पडायला होतंय सारखं. तुला किती वेळा सांगितलं ड्रेस घातला तरी चालेल, तुझं आपल्या साडी नेसायचे. असू दे रे, लग्नानंतर पहिल्यांदा गावी येतोय की नाही आपण, मग मला साडीतच भेटायचं होतं सगळ्यांना. हो ग माझं पिल्लू ते. बरं हे बघ, ही जी नदी आहे ना, या नदीची सगळी बाजूची जागा आहे ना, ती होद्रेकर संस्थानिकांची आहे. हो हो. आणि मग ते जे काठावर बसलेत माणसं ती ते निसर्गाच्या हाकेला ओ देणारी माणसं आहेत. आणि हा जो डोंगर दिसतोय हा. त्याच्यावर ते देऊळ दिसतंय. हा. हा, त्या देवळाला जो सोन्याचा कळस आहे तो माझ्या आजोबांनी देणगी म्हणून दिलाय. हो हो. वाव. आम्ही संस्थाने ह्या छोट्या मोठ्या देणग्या देत असतो. छोट्या मोठ्या. हा. आणि ही आमराई दिसते. ती पण तुमची आहे? नाही नाही, ती आमराई आमची नाहीये. त्याची एक कोर्ट केस चालू आहे, 2-3 वर्षांनी ती आमची होईल. बापरे, एवढी प्रॉपर्टी तुझी, गावाकडे कधी बोलला नाहीस रे मुंबईत? मुंबईत हे बोलायला वेळ कुठे मिळतो आपल्याला. पण आता लक्षात ठेव, तू या सगळ्या प्रॉपर्टीची मालकीण आहेस, कारण तू होद्रेकर संस्थानाची सून झाली आहेस. अरे लाजली. प्रिया, चहा पिणार? इथे? हा, म्हणजे अख्ख्या गावातली माणसं इथेच चहा पितात. बरं, बनेचा 1 नंबरचा स्टॉल आहे हा. चल. हा, ये. बस. काय बन? अरे कधी आलास? झाले 2 दिवस झाले. वहिनी आल्या दुकानात. मग नाचू? अरे तो लहानपणापासून ओळखतो ना, त्यामुळे. अरे 2 स्पेशल चहा हवा होता. अरे थांब्या, तुला देणार नाही तर कोणाला देणार? अरे काय थम्या? ते तुला बोललो ना, तो लहानपणापासून मला ओळखतो ना, तर तो मला प्रेमाने थम्या म्हणतो. म्हणजे माझं नाव प्रथमेश आहे ना, त्यातलं थम्या. ऍक्च्युली पम्या म्हणायला पाहिजे, वेगळंच आहे. नाही, आमच्या कोकणात सगळं वेगळंच असतं. हा. अगं माझ्या नावाचं ठीक आहे, आमचा जो राजा वांगणकर आहे ना, त्याला सगळी मुलं वांगणकर काय? अशी हाक मारतात. काय वांगणकर. का? ऍक्च्युली त्याच्या वडिलांचं नाव अर्जुन आहे ना, अर्जुन बाण कसा सोडतो, म्हणून तो वांगणकर. बघितलं, सगळं असं वेगळं आहे. म्हणजे आमच्या वाडीत ना सगळी अशी तारांनी भावना, तुम्हाला सांगायला बसलो ना दिवस पुरायचे नाहीत, माहितीये काय? 2 स्पेशल चहा हवाय. आलो हात पर शेंडीला सुदाम्याला पाहुणा से भगवान, गाय रवली रानात गेली शोधून झालंय जाम. हात पर शेंडीला सुदाम्याला पाहुणा से भगवान. आला वाचडीचा कॉल आला. हॅलो, काय गे? हा, पहिले खिचलून घे. कुठे चालले? रक्तदान करायला? हे बरं आहे तुझं, घरी रक्त माझं प्यायचं आणि बाहेर जाऊन विकायचं. कुठला नवीन धंदा काढला का? नंतर हस. पहिला आधीला बारक्याकडे लक्ष ठेव. मागल्या टायमाला आंब काढायला झाडावर चढलाचा, वरचेवर घालीन उचलून नेला होता त्याची गटली, माहिती आहे ना? 8 दिवस घारी बरोबर संसार करायला लागला मला, तेव्हा कुठे त्याला परत दिला नाही. कोणत्या गाऊन घालून खिदलती मिली. काय रे, हे कोण आहेत? मी तुला सांगितलेलं अरे. ना, आमच्या गावात शेंद्रू काका म्हणून आहेत. हा. कोकणातले किस्से असे रंगवून सांगतात. त्यांना गावाचा सगळा खरा इतिहास माहिती आहे. ते शेंद्रू काका. हो देवलेकर, हा. सकाळ जातो कोणीकडं? जाते कुठे म्हणजे चांदर घालायचं गवत वाढले जरा उपटून येतो. आपण सकाळ जाता होय? मग जातात. अर्जंट फोन आलाय वाढलंय म्हणून. शेंद्रू काका ओळखलं? तू काय झेंडाच देवलाचा कुठून पण ओळखायला? अहो थांब्या आपल्या वाडीतला. हा. थम्या? हा, प्रथमेश. होद्रे करायचा थम्या? हा, ओळखलं. दिवाळीच्या टायमाला चकली खाताना गरम फुलबाजावर बसला आणि शंकरपाली करपली तूच ना तो. चल, तुला ते सांगायचंच राहिलं. काय जाऊ? ते ना समोर आल्या माणसाची अशी मस्करी करतात ना, की कळतच नाही समोर त्याला मस्करी करतायत की. नाही, पण प्रथमेश, चकली खाताना शंकरपाळी कशी करपली? अगं गटली घेऊन बसला होता. तू सोड ना, ते मस्करी करतात, एवढी मनावर नाही घ्यायची. बरं, मस्करी काय त्याच्यात? सगळं खरं आहे हं? ओळख करून दे ना. हो काका, ओळख करून देतो. बरं. ही माझी बायको प्रिया, आणि हे शेंद्रू गानू देवलेकर.
कोकणचा चॉकलेट हिरो. आमचे शेंद्रू काका पाया पड पाया पडते हा. काका पाया पड बास 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 अष्टपुत्र सौभाग्यवती भव. बापरे. नाही आता अजून एक आशीर्वाद द्यायचा राहिलाय तुला. ह्याची बायको शेवटपर्यंत राशील म्हणजे मी लवलं. मस्करी. मस्करी करतायत. अगं हे खरं आहे. आता तुला कळेल ह्याच्या खानदानात आलीस ना. आता कळेल बन्या. हो पोरगी पाया पडले हो. काहीतरी द्यायला लागल. द्यायचं काय आला बाई, नको नको. हे घे 20 रुपये घे घे. आणि 9 रुपये परत दे. 9 रुपये परत का? रीतिरिवाज असेल ना नाही काही. नाही 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 रीतिरिवाज काय नाही. कसं आहे आमच्या कोकणात ना शुभ टायमाला आहे ना 11, 21, 51, 151, 101 रुपये द्याचाल. हा. कळलं काय? अच्छा. पण या होद्रेकराची 1.25 रुपयाची पण लायकी नाही. कळलं? पण तुझ्या गोंडस चेहऱ्याकडे बघून मी आपल्या 11 रुपये तुझ्या हातावर टेकवतोय. पण- हा जो एकटा असताना तर आर्यभट्टच फेकून मारला असता. आर्यभट्ट कसं फेकून मारणार. अगं मी तुला बोललो ना ते मस्करी करतात इथे बस तुला सांगतो. मस्करी. त्यांचं म्हणणं काय आहे की आर्यभट्ट फेकून मारला असता म्हणजे आर्यभट्टाने शून्याचा शोध लावला ना हा. त्यांनी माझी किंमत 0 ठरव. अच्छा अच्छा कळलं कळलं. काका हा. अहो, मस्करीत तुम्ही माझी किंमत 0 ठरवून मोकळे झाला. मग खरं जाईल ती वासाड्या. नाही काका तिला पण- एवढी पण मस्करी नको हा, ती नवीनच आहे ना गावात. नवीन आहे ना. मस्करी नाही खरी कांदाल होणार आहे आता. तू चहा दे ना 2. बाय मग अशी काय शिक्षण पाणी कुठपर्यंत झालंय काय करते जरा सांगशील कान भाजशील माझं. माझं LLB झालंय. काय माझं LLB झालंय. बर आणि मी आता कोर्टात प्रॅक्टिस करते. बाय तू दिसायला बरी आहेस एवढी गोंडस आहे. LLB केलंस आणि निवडलास कोण हा वायजेड. काका आर्यभट्ट म्हणजे 0 हे कळलं पण YZ म्हणजे कोण नाही. तुझा नवरा. ते बोलतात एवढं मनावर का घेतेस तू. नाही तर काय? तू थांब काका हा. मी आता हे मस्करी करताय मी तिला सांगितलं पण तुमचं हे जरा अति होतं. आधी कशाला. म्हणजे आमचं घराणं माहिती ना तुम्हाला होद्रेकरांचं घराणं श्रीमंत होद्रेकर घराणं त्यामुळे अशी मस्करी नका करू हा. काय बोललास हा. तू? श्रीमंत होद्रेकर. श्रीमंत म्हणतोय याला चाय उकलवलं फेकून मारले चहा पावडर. श्रीमंत मस्करी कर. मेले रातच्या टायमाला एक भाकरी करतात एका भाकरीच्या 6 झेरॉक्स काढतात आणि 6 जणांमध्ये वाटून खातात. काय मेले आणि श्रीमंत कर्माचा. एका भाकरीच्याच झेरॉक्स काढाव्या लागावं अशी अशी म्हणजे वेळ आली होती तुमच्यावर. अगं अशी काही वेळ आली नव्हती ते आमच्या काकांचं डोकं. बरं झालं काकाचं नाव काढलंस. सांग तुझी बायको आहे त्याच काकाबद्दल वासाड्या काकाबद्दल सगळं सांगून टाकीला. नाही, मला माहिती आहे यांच्या काकाबद्दल. काय 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 माहिती आहे. यांचे काका खूप प्राणीप्रेमी आहेत ना. हा मी सगळं खरं सांगितलेलं आहे त्यांना. बरोबर चांगल्या पद्धतीने गंडवला तुम्ही नाही. गेलं तरी चालेल आम्हाला. काका याचा प्राणीप्रेमी मग? मी याला ह्याच्या काका धंद्याला लावला सगळ्या प्राण्यांना. धंद्याला लावलं. मग? अरे घर घर खेळतो पाण्यांबरोबर. घर घर खेळतो म्हणजे? अगं असं कधी असतं का तू काय यांच्याकडे लक्ष नको देऊ. तुला नाही ना कळलं. नाही. आता सांगायला लागल सगळं रंगवायला लागल. सांगा. तुझी चाय होते ना रे. हो. हा. काय आलं जाऊ दे आपण आठवलं आठवलं बस चालला लगेच. त्याचा काका आहे ना हा? सकाळी जेवतो व नाश्ता करतो आणि घराच्या बाहेर पडतो आणि आपला हडकर हडकर व्हायकीन असा चाललेला असतो आणि दिसल त्या बिलास हात घालतो आणि साप काढतो. असं कधी होतं? त्या साप? सापाला काढतो त्याला 2 किलोमीटर नेतो आणि वेगळ्याच बिलास सोडतो. आ? अशा वाडीतल्या सगळ्या सापांना गांगरवून टाकला नाही. मग कोण कुणाचं काय कळतच नाही. वैवाहिक संस्थाच बिघडून गेलेली आहे. बापरे. याचा कायच नाही. घोरपडीला सापाची पिल्ल झाली. आता बोल घोरपडीला सापाची पिल्ल झाली. मग अगो बाई काय वाटलं असेल त्या घोरपडीला. म्हणजे तिला वाटलं की अय्या मला आता घोरपड होईल पण नाही तिला तर सापच झाले. अय्या. अरे अगं. बालनाट्य शिबिर घोरपडीला काय वाटलं असेल मला घोरपड होईल साप झालं असं काही नसतं. हा माणूस ना किस्से रंगवून सांगतो हे मी तुला अगं नाही सांगतोय. नाही तुझं म्हणणं बरोबर आहे. आम्हाला पण पहिलं कळलं नव्हतं. आम्ही तेल काढायला गेलो ना तेव्हा कळलं. अरे घोरपडीचं तेल काढतात. गप बसलोय बने म्हणून तू उशिरा चहा देशील का आम्हाला. तुम्हाला नाही ओरडलो मी बनेला ओरडलो. विषय बदलू नकोस तू. म्हणून प्रथमेश, वाचलंच. तुझे काका एवढे क्रूर आहेत सांगितलं नाहीस तुम्हाला. अगं क्रूर काय. मग अगं काका क्रूर. ह्याचा काका त्यातले त्यात माइल्ड आहे माइल्ड. ह्याची काकी बघितलीस ना काकीचं काय. अवदस आणि लावसटीला मागे टाकल. अशी अवदस आहे गारटी. एक मिनिट. काय काय काकीचं सांगा मला. काकीनं काय नाही केला तर विचार. काय नाही केलं काकीने. ह्याची काकी किडण्या विकते भाज्यांसारखी. किडण्या विकते. मग याचा कायच नाही. म्हणजे माणसांच्या किडण्या विकायची हा दरिद्रीपणा ती करत होतीच पण ह्याच्या पुढे जाऊन ती आता प्राण्यांच्या पण किडण्या विकायला लागले. काय सांगताय. काय सांगता जे ऐकतेस ते. प्राण्यांच्या किडण्या विकायची तुझी काकी. एक मिनिट हा. तुम्ही हे सगळं बोलताय हा
ह्याचा पुरावा आहे तुमच्याकडे? पुरावा पाहिजे हा, तुला पुरावा? पुरावा पाहिजे तुला हा, आता आता याचा द्या. पुरावा कसा ठेचतो बघा ए बन्या हो. थांबा बरं, इकडे आता- इकडे बाई इकडे 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 याचा बाप काही महिन्यापूर्वी काही वर्षापूर्वी आजारी पडला, किडनी बिघडली त्याची. मग? ह्याच्या काकीकडे गेला. काय केलं त्याच्या काकीनं? काय केलं? बेडकाची किडनी बसवला ना त्याला. मग आता फक्त तो पावसाळ्यात बाहेर पडतो. मग बिचारा रात्रीचा बादली झोपतो एकटा. परवा अंघोली करताना कुणीतरी बादली चुकून वाचला आणि मोरीतनं व्हावला होता. काय सांगताय 2 किलोमीटर लांब जाऊन त्याला शोधून आणलेला. कुठल्या तरी बेडकीने बरोबर बसला होता दगडाखाली. तू वडिलांना बेडूक केलं? ए प्रिया प्रिया ऐक ना, आपण घरी जाऊन चहा पिऊया. बने आम्हाला चहा नकोय. काका आम्ही येतो. ए, चल घरी चल. अरे मग कसं केलंय तुझ्या काकीने? अरे तू ह्याचा विचार नको करू. हा माणूस उगाच नको ते किस्से रंगवून रंगवून सांगतो. हेच मी तुला सांगतोय. खोटे आहेत हे किस्से. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. तू सांगितलं होतंस की यांना गावचा सगळा इतिहास माहितीये, हे सगळे किस्से सांगतात. आता म्हणतोयस की हे खोटं बोलतात. मग ह्याच्यावर हा किती खोटा आहे बघ. मला तुझ्यावर अजिबात विश्वास नाही बसत आहे. बरं झालं ह्या डायलॉग एक मिनिट, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये ना? माझ्यावर विश्वास नाहीये. तू आमच्या घरी आलेलीस, तू माझ्या आजोबांना भेटलीस, त्यांची शपथ घेऊन सांगतो हा माणूस खोटा बोलतोय. आता तरी पटलं? नक्की. हा. आजोबा म्हणजे कोण रे बन्या? गजरू तात्या. गजरू? हा तू गजरूची शपथ घेतलीस? आता गजरू नाही आहे, गावातला 1 नंबर गरजू माणूस आहे ता. मग पोरी हा गंडवतोय तुला. गंडवतोय म्हणजे? मी आता त्याचा शपथ आजोबा आहे ना, आता तू जाऊन ज्या आजीच्या पाया पडलीस ना, ती त्याची 8वी बायको आहे. काय? मग 8 लग्न करतात तुमच्या संस्थानात? ही प्रथा हा. आहे? कितवी बायको आहे मी सांग? ही तिथे 8वी बायको आहे आणि हे सगळे हौशी रंगभूमीवरचे आहे ते. का का हौशी रंगभूमीवरच्या बायका आणता? व्यावसायिक रंगभूमीवरच्या बायका आवडत नाहीत तुम्हाला? प्रिया, कुठला मुळात हा प्रश्न इथे अपेक्षितच नाहीये. तुला कळतंय का बाय? ह्यांच्या घरात कायच परमनंट नाही. फक्त दरवर्षी ह्याच्या आजा मुलं एक बारसा होतो. 78 वर्षाचा आहे तरी अजून पालने हलवतोय. केवढी बसते अंगात त्याच्या. अरे काय आहे याला. ते? पण याचा कायच नाही. अजून तर पुढे लई मोठा शॉकिंग आहे. कानपाट फोडेन. हॅलो, कानपाट फोडे ना असे निनावी फोन केलात तर. हा उगाच समोरून काय पण बोलतं. समोरचा माणूस काही बोलत नाही म्हणून काही बोलत सुटाल. काही किस्से सांगाल, ठेवा फोन. भाय माझे अमोल पालेकरांसारखा अभिनय. मला कळत नाही तुम्हाला बोलतोस या फोनवर तू. या असाच फोन करून त्या चिंगीला ब्लॅकमेल केला आणि पटवला यानं. ए, 1 मिनिट. कोण चिंगी? कोण चिंगी? कोण चिंगी? कोण चिंगी? ए, कोण चिंगी? कोण चिंगी? कोण कोणी चिंगी? कळलं ना एक्सप्रेशन वरून. गावातलं पाखंडी पाखरू होतं. पाखंडी पाखरू. बघ बघ शब्द सगळे- कसे वापरतायत बघ. अरे होतच तर तसं. तुला नाही माहिती? अगं ती जेव्हा अशी रानावर आंघोळीला जायची ना, तर गावातली सगळी पोरा बैल धुवायला काढायची. हा पण होता त्याच्यात. फक्त याला बैल झेपायचा नाही ना म्हणून कोंबडा धुवायला आणायचा नदीवर. कोण कोंबडा धुतं सांग? पोरीच्या नादात हा धुवायचा, तुरा साफ करत बसायचा साबण लावून. कोण आहे चिंगी? तू म्हणालेलास की तुझं कोणी नाहीये. तुझं चिंगी सोबत अफेअर होतं का? अगं तेच खरं आहे ग. माझं अफेअर वगैरे काही नव्हतं. आला टाकायचं काय? अरे तू जरा थांब, जरा मला चहा नकोय. ऐक ना, मी काय तू मला सांगितलेलंस की तुझी हिस्ट्री सगळी क्लिअर आहे. वेलची टाकू? अरे जरा थांब जरा. अगं माझी हिस्ट्री क्लिअरच आहे आणि माझी जॉग्राफी पण क्लिअर आहे. का चिंगी कोण आहे? अगं चिंगी कोण आहे मला काय माहिती आहे. चहाचा मसाला संपलाय. एक काम कर, हा माणूस जी इज्जत काढतोय ना ती त्या चहामध्ये टाक आणि नरड्यात ओत ती चहा माझ्या. अगं ऐक ना, ऐक ना. माझ्या आयुष्याचं वाटोळ करून टाकलंस तू. नाही काही सुनबिन व्हायचं मला तुमची. बरोबर आहे तुझं. त्याच्यापेक्षा मी एकटी राहील. बरोबर आहे तुझं. ह्याला एखादं उन्हाळी शिबिर समजून विसरून जा. तेच करते. तेच करते. ए, प्रिया थांब ना प्रिया. अरे बाजारून ठेवला माझा. जर का मागे मागे आलास ना, तुला तुझं असं भाचावल करून टाकीन. बाय काय बोललीस आहे तू? अगं, भावकीचा फॉर्म भरून पाठव. मी येणार. प्रिया प्रिया. गेलं काय पाण्याची चाय झाली काय रे? झाली तर मागाचीच झाली होती. झाली ना? हे घ्या. चांगली गेलीस आहे. चांगला टाइमपास झाला ना आज. मग टाकली जाऊ एकदा ती वेल्डिंग करून नाही ती.